मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी। मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची घोषणा। 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान मुंबई बंगळुरू आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर टोल माफी असणार। मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य। चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीच्या पुलाजवळ मोठाले खड्डे, वाहन चालकांची डोकेदुखी वाढली। खूप मेहनत घेऊन सरकारनं जमिनीवर चंद्र दाखवला। NHAIचा जनसंपर्क बनावट। मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून काँग्रेससह आदित्य ठाकरेंची टीका। अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून मोफत प्रवास। टोलमाफीच्या निर्णयामुळे मुंबईकरांना दिलासा, मनसेची होती मागणी। Dream11 ॲपमधील सर्व पैसे काढून घ्या। Dream11 ॲपकडून नोटिफिकेशन जारी। ऑनलाईन गेमिंग संदर्भातील कायदा पारित झाल्यानंतर Dream11 कडून खबरदारी। GSTच्या 5% आणि 18% स्लॅबला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। टीव्ही, फ्रीज, कारसह अनेक दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होणार। अतिचैनीच्या घातक वस्तूंवर 40% कराचा समावेश। लक्ष्मण हाकेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल। ओबीसींचं नेतृत्व धनगरांकडे गेल्यानं माळी समाजाला पोटशूळ आलाय। व्हिडिओत उल्लेख तर व्हिडिओ फेक। ओबीसी चळवळीत फूट पाडण्यासाठी हा कुटील डाव, हाकेंचा आरोप। तत्कालीन कृषी सचिव व्ही राधा यांनी पाठवलेली भ्रष्टाचाराची फाईल धनंजय मुंडेंनी गायब केली। अंजली दमानी यांचा आरोप। तर राजीनाम्यानंतर मुंडेंनी फाईल परत केले नसल्याचं अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। दमानी यांची माहिती। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मंत्री गणेश नाईक पुन्हा जनता दरबार घेणार। ठाणे जिल्ह्यात भाजप 1 नंबरचा पक्ष राहणार। कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपचाच महापौर बसेल, नाईकांचा दावा। नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांच्या नावाला आमदार सुहास कांदेंचा विरोध। राष्ट्रवादीचे 7 आमदार आहेत, पण ते तुमच्यासोबत आहेत का? कांदेंचा भुजबळांना सवाल। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत बैठक। विदर्भातील पदाधिकारी मुंबईत येणार। मिठी नदीतला गाळ उपसल्याच्या नावाखाली महापालिकेची 29 कोटी रुपयांची फसवणूक। कंत्राटदार आरोपी शेरसिंहच्या पोलीस कोठडीची मागणी करत आर्थिक गुन्हे शाखेचा कोर्टात दावा। कबुतरांच्या खाद्यासाठी 3 संस्थांचे अर्ज। मुंबई महापालिकेनं अर्जावर नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवल्या। सर्व अर्जामध्ये दादर ट्रस्टकडून कबुतरांना खाद्य पुरवण्याबाबतच्या सर्व जबाबदाऱ्यांचं पालन करण्याची तयारी। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट महिन्याचा पगार 5 दिवस आधीच होणार। 1 सप्टेंबर ऐवजी 26 ऑगस्टला पगार देण्यास राज्य सरकारची मंजुरी। गणेशोत्सवात आर्थिक कमतरता भासू नये यासाठी सरकारचा निर्णय। पंढरपुरातील चंद्रभागा नदीकडे जाणारे सर्व घाट पाण्याखाली। नदीकाठच्या 250 कुटुंबांचं स्थलांतर, शेती पिकांचं नुकसान। उजनी आणि वीर धरणामधून 1,95,000 क्युसेकनं सुरू। नदीत धोकादायक पातळीवर। मिशन शक्ती अंतर्गत नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्य पाळणा योजना। मंत्री अदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारचा मोठा निर्णय। पहिल्या टप्प्यात 345 पाळणा केंद्र सुरू केली जाणार। भटक्या कुत्र्यांबाबत सुप्रीम कोर्ट आज निकाल देणार। दिल्ली NCR मधील भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवण्याचे निर्देश होते। खालिद का शिवाजी चित्रपटावरील याचिकेची सुनावणी मुंबई हायकोर्टाकडून तहकूब। याचिकेत सुधारणेच्या मागणीनंतर कोर्टानं दिग्दर्शक राज प्रीतम मोरेंना वेळ दिला। आशिया कप स्पर्धेत 14 सप्टेंबरला दुबईत भारत पाकिस्तानचा सामना होणार। आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघ सहभागी होणार। भारत पाक सामन्यावर बंदी घालणं योग्य नाही, भारतीय क्रीडा मंत्रालयाकडून स्पष्ट। राहुल गांधींच्या वोट अधिकार यात्रेदरम्यान पंतप्रधान मोदींचा बिहार दौरा। 13,000 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन करणार। बोधगयातील मगध विद्यापीठात मोदींची जाहीर सभा होणार। रशियन तेलाचे सर्वात मोठे खरेदीदार आम्ही नसून चीन आहे। अमेरिकेनंच जगातील तेल बाजारपेठ स्थिर राखण्यासाठी सर्व पावले उचलली पाहिजेत। एस जयशंकर यांनी मॉस्कोतून अमेरिकेला सुनावलं। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।